सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। तिला एकटीला पाहताच आई म्हणाली, हे काय एकटीच आलीस? ते दोघं कुठे आहेत? त्या दोघांना भूक नाही। तू जेवणार आहेस का? हो। रखमा वाढ गईला, आम्ही सगळे मागून बसू। सोनाली टेबलापाशी बसली। रखमाने ताट तयार करून आणून तिच्या पुढे ठेवलं। पोळी, भाजी, नारळाची चटणी, वाटीत आंब्याचा जॅम, सर्व पदार्थांना छान चव होती। छान झालं आहे हा सगळं, सोनाली म्हणाली। रखमा काहीच बोलली नाही। तुम्ही खूप वर्ष आहात ना इथे? हो। आणि मला तुम्ही कसलं म्हणतेस? नुसतं रखमा म्हण। आपलाही उल्लेख रखमाने एकेरी केला आहे हे तिच्या ध्यानात आलं, पण त्यात नवल काय होतं? आपल्या आईला सुद्धा ही रखमा सुनबाई म्हणते। बरं रखमा, तर तू खूप वर्ष आहेस ना इथं? हो। सोनालीच्या लक्षात आलं की ही जेवढ्याच तेवढं बोलणारी बाई आहे, निदान आपल्याशी तरी तशी वागते आहे। काहीही करून तिला बोलतं करायलाच हवं। इथल्या सर्व घटनांची ती एकमेव साक्षीदार होती। इथल्या घटना, हो, त्या दुसऱ्या घराचा विषय काढला की खासच हिचं तोंड उघडणार। आज सकाळी मी समुद्रावर गेले होते ना, येता येता वाटेत त्या दुसऱ्या घरापाशी थांबले होते। तिच्याकडे रखमाची पाठ होती, पण रखमा एकदम स्तब्ध झाली। त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून आहे। सोनाली बोलतच राहिली। मनाशी म्हटलं बघावं तरी जवळून, म्हणून वरांड्यात चढले। रखमा पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली होती। वरांड्यात घोट्याच्या वर जाईल इतकी रेती साचली आहे। एवढी रेती कशी काय झाली कुणास ठाऊक। खिडकीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला, पण सगळी काच धुरकटलेली, काही दिसेच ना आतलं। म्हणून टॉवेलने काच साफ केली आणि आत पाहिलं। रखमा वळली होती, तिच्याकडे पाहत होती। चेहरा जरासा चमत्कारिक झाला होता। सोनाली बोलायची थांबली। रखमा काय बोलते, काय करते हे तिला पाहायचं होतं। तिची उत्सुकता जरा ताणली जाऊ दे, काही बिघडत नाही। मग पुढे सांग ना, काय केलंस? करणार काय, जवळ कॅमेरा होता। खोल्यांच्या खिडक्यातून फोटो घेतले। किती जुनी मांडणी आहे नाही? रखमा बोलली तेव्हा तिचा आवाज एकदम खाली आला होता। दार उघडलं नाहीस ना? खिडकी उघडली नाहीस ना? रखमाचा आवाज इतका ताणलेला होता की त्या प्रश्नांनी सोनालीच्या अंगावर सरसरता काटाच आला। नाही, काच पुसण्या व्यतिरिक्त मी कशाला हातही लावला नाही। तेवढं तरी शहाणपण शिल्लक होतं म्हणायचं। रखमाचा आवाज तिखट होता। आता मात्र सोनालीला खरा राग आला। रखमा, मी कालपासून पाहते आहे, दुसऱ्या घराचा विषय काढला की सगळे असे बिचकतात, मला इशारे देतात, पण प्रत्यक्षात सांगत नाहीत। रखमा, मी काय आता लहान बाळ आहे का? सोनाली, मी तुला एवढंच सांगणार आहे, ते घर वाईट आहे। आता मला कोणतेही प्रश्न विचारू नकोस, कशाचंही उत्तर देणार नाही। फक्त पुन्हा एकदा सांगते, ते घर चांगलं नाही, वाईट आहे, फार फार वाईट आहे। सोनालीच्या ध्यानात आलं, रखमाशी वाकड्यात गेलं तर तिच्याकडून काहीच माहिती मिळणार नाही। तिचा विश्वास संपादन करायला हवा। एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होती, दांडेकर घराण्याच्या भल्याखेरीज रखमाच्या मनात इतर काहीही नव्हतं आणि दांडेकर कडच्यांचाही रखमावर संपूर्ण विश्वास होता। नाहीतर असं सगळं घर तिच्या हाती देऊन ते परगावी राहिलेच नसते। ठीक आहे रखमा, सोनाली जराशी हसत म्हणाली। आता मला निदान एवढं तरी सांग, शेवटी आजी अगदी थकली होती ना? अजिबात नाही। कोणी सांगितलं तुला? नाही, कोणी सांगितलं नाही, पण बाबा आता 58 वर्षाचे झाले, तेव्हा आजी 70च्या पुढे नक्कीच असणार। किती होती वयाने? 75, 80, 75च्या आगे मागे असतील। मग अशी एकट्याने आडगावी सुद्धा नाही, वनवासातच मन का राहत होती? वेळ काय सांगून येते का? त्यांच्या त्या मुखत्यार होत्या की नाही? रखमाने उलट प्रश्न केला खरा, पण तिचा आवाजच सांगत होता की ही केवळ भुलावण आहे, खरं उत्तर नाही। सोनालीच्या लक्षात एक गोष्ट आली नाही, कदाचित खरं उत्तर सांगण्यासारखं नसेल।
मला एक सांग, शेवटी बरेच दिवस आजारी होत्या का? अजिबात नाही, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत चांगल्या ठणठणीत होत्या. मग शेवट आला तरी कशाने? हार्ट अटॅक? मला तुमचं शास्त्र समजत नाही सोनाली. एकाएकी गेलं एवढं खरं. आणि त्यानंतरही तू इथे एकटीच राहते आहेस? हो, एकटीच्या एकटी, सर्व वाडीवर एकटीच्या एकटीच. हो, पण भीती नाही वाटत? माणसाला सगळ्याची सवय होते, भीतीची सुद्धा सवय होते. त्या वाक्याने सोनाली चपापली. रखमाने 4 शब्दातच खूप काही सूचित केलं होतं. कदाचित त्या शब्दात आणखी प्रश्नांना आमंत्रणसुद्धा असेल, पण त्यांचं बोलणं तिथेच थांबलं. बाहेरून बोलण्याचे आवाज आले. लागोलग बाबा, रघुमामा आणि आई स्वयंपाकघरात आले. रखमाने त्या तिघांची पानं घेतली. सोनालीचं जेवण झालं होतं. 5-7 मिनटं थांबून ती उठली. हात धुवून बाहेर आली. वरांड्यात खुर्च्या होत्या, गारवाई होता. तिथलीच एक खुर्ची घेऊन सोनाली तिथे बसली. बाबा, रघुमामा, रखमा सगळ्यांच्या बोलण्यातून एक अंध प्रवाह वाहताना जाणवत होता. ती रात्रीची टॉर्च घेऊन जाणार ऐकताच रघुमामाची शीघ्र आणि तीव्र प्रतिक्रिया. ती दुसऱ्या घरापाशी गेली होती हे ऐकताच रखमाचे घाईघाईचे प्रश्न. दार खिडकी उघडली नाहीस ना? आणि बाबांनी त्या घराबद्दल बोलण्याची दाखवलेली नाराजी. त्यांच्या मनात त्या घराबद्दल शंका, भीती, तिरस्कार अशा भावना होत्या. आणि त्या रास्त होत्या, कारण तिला स्वतःलाच एक लहानसा पण भीतीचा चटका देणारा अनुभव आला होता. वर्षानुवर्ष बंद असलेल्या घरात ते सावकाश बंद करून घेतलं जाणारं दार. कदाचित तिच्या भल्यासाठीच ते काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवत असतील. पण त्यांना माहीत नव्हतं, त्या रहस्यमय प्रदेशात जाणारं दार तिच्यासाठी क्षणमात्र किलकिलं उघडलं होतं. आणि त्या दारापलीकडच्या कहारी जगाचा एक थरारक स्पर्श तिला आधीच झाला होता. मागच्या खोलीतून त्या पोपटाचा कर्कश आवाज आला. इतका अनपेक्षित की सोनाली दचकलीच. रखमाने बहुतेक पिंजऱ्यावरचा कपडा काढला असावा. आजीचा एकमेव वारसा. त्या वाडीवर एकट्याने राहणारी ही आजी एक कोड्यात टाकणारं व्यक्तिमत्व. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. बाबांच्या अल्बममध्ये आजीचा फोटो नक्कीच असेल. पाहायला हवा. कितीतरी मैत्रिणी कोकणातल्या आपल्या नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जात असत. आल्यावर आंबे, फणस, करवंद खाल्ल्याची मिठास वर्णनं करीत असत. पण बाबांनी तिला एकदाही कोकणातल्या आजीकडे नेलं नव्हतं की कोणाबरोबर पाठवलं नव्हतं. अर्थात प्रत्येक सुट्टीत ते सर्व कुटुंबासह कोठे ना कोठे जातच असत. तेव्हा बाळपणात डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन हे नवीन परवलीचे शब्द असं काहीही तिने अनुभवलं नव्हतं. आता इथली परिस्थिती पाहता एक नवीनच शंका तिच्या मनात उद्भवली होती. कदाचित मुद्दामच तर बाबांनी तिला वाडीवर आणलं नसेल. वास्तविक आईचं माहेर श्रीवर्धन होतं, म्हणजे तिचा आजोळच. तिथेही ती आली नव्हती. बाबा, आई, आजी, रघुमामा या सर्वच मोठ्या माणसांचा असा एखादा कट होता की काय? तिला स्वतःच्याच विचारांचं हसू आल्याखेरीज राहिलं नाही. एकदा मन वाहवत जायला लागलं की त्याला आवरता येत नाही हेच खरं. त्याबरोबर हेही खरं होतं की वाहवत जायला मनाला एक धक्काही बसला होता. तिघांची जेवणं होऊन ते बाहेर वरांड्यात आले. रघुमामाने सोनालीच्या शेजारची खुर्ची घेतली. तुला जरा बोर होत असेल ना सोने? त्याने विचारलं. ती काय उत्तर देणार? अजून आल्याला 24 ताससुद्धा झाले नाही मामा, ती म्हणाली. तेही खरं म्हणा, पण इथे सारखं मागे काय असलं तर कंटाळा येत नाही? तुला कंटाळा आला तर सांग. का, काही सांगायचा विचार आहे की काय? नाही, रघुमामा हसत म्हणाला. तुला घेऊन श्रीवर्धनला जाईल. माझी तिथं काही ना काही कामं असतातच. तुला तेवढाच बदल. रघुमामा खुर्चीवरून उठला. बाहेर माणसं कितीही कामसू असोत, तो जरासा हसत म्हणाला. इथे वाडीला आलं की सगळे आळशी होतात. मी आता जरा पडणार आहे. तुझा काय विचार आहे? माहीत नाही, मी इथंच थांबते. ठीक आहे. रघुमामा आत गेला. बाबाही वर गेले असावे. स्वयंपाकघरातून आई आणि रखमाचे आवाज येत होते. सोनाली खुर्चीवरून उठली. खालच्या मजल्यावरचं स्वयंपाकघर, हॉल हे तिने पाहिलं होतं. रखमाची खोली वर्ज्य होती. शेजारची खोली उघडीच होती. सोनाली खोलीत जाताच पोपटाचा कर्कश आवाज आला. त्याचा हा अचानक आलेला आवाज जरा अस्वस्थच करणारा होता. सोनालीने पिंजऱ्याकडे पाहिलं. पितळी तारांच्या पिंजऱ्यात पोपट होता. मधल्या दांडीवर अगदी रुबाबात बसला होता. मान वाकडी करून तो सोनालीकडे पाहत होता. तो पुन्हा ओरडला. खोलीतलं सामान संमिश्र होतं. काही उंच पाटीच्या टणक उशांच्या खुर्च्या होत्या.
काही ट्युब्युलर फ्रेमच्या वेताच्या खुर्च्या होत्या. एक टीपॉयच्या टॉपमध्ये हस्तिदंती नक्षी होती, तर एक काचेच्या टॉपचा होता. अनौपचारिक बैठकीची गप्पा गोष्टींची खोली. भिंतीला पुस्तकांचं कपाट होतं. पुस्तकांचा संग्रहसुद्धा संमिश्रच होता. खालच्या कप्प्यात सार्थ भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता रहस्य, योगशास्त्र इत्यादी धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ होते. त्याच्या वरच्या कप्प्यात सुरस ग्रंथमालेची पुस्तकं ओळीने लावलेली होती. त्याच्या वरच्या कप्प्यात फडके, खांडेकर, माडखोलकर यांच्या काळातल्या कथा कादंबऱ्या होत्या. त्यानंतर मात्र नवी भर पडलेली दिसत नव्हती. तिथेच एका कप्प्यात स्केचिंग पॅड होतं. वेगवेगळ्या नंबराच्या पेन्सिली होत्या. तिने पान चाळून पाहिली. आत काही रेखाटनं होती. व्यक्तिगत संबंध असलेली ही पहिलीच वस्तू होती. स्केचिंग पॅड आणि पेन्सिली घेऊन ते एका आराम खुर्चीत बसली. पॅड खूपच जुनं होतं. कागदांच्या कडा पिवळ्या पडल्या होत्या. तिने पानं चाळून पाहिली. शाळकरी मुलाने काढलेली चित्र. तिची जराशी निराशाच झाली. सर्व पानं डोळ्यांखालून घालण्यासाठी तिने पान फर्र आवाज करून हाताने फिरवली. आत कोणत्या तरी 2 पानात घालून ठेवलेला तो कागद खाली पडला. सहज कुतूहलाने तिने तो उचलून घेतला. कागदाची घडी घातली होती. ती घडी उलगडताच आतलं चित्र समोर आलं. चित्र पाहता पाहता तिला जाणवलं की चित्रातली ही इमारत ओळखीची वाटते. मग तिच्या ध्यानात आलं ते चित्र त्या दुसऱ्या घराचं होतं. सागराच्या बाजूचा दर्शनी भाग दाखवला होता. तशा रेषा प्रमाण यथातथाच होतं, पण इमारत ओळखता येत होती. आणि मग तिने ते चित्र जरा बारकाईने पाहिलं. पाहता पाहता तिच्या अंगावर काटाच आला, कारण वरांड्यातल्या डाव्या खिडकीतून एक डोळा बाहेर पाहत आहे असं दाखवलं होतं. एक डोळाच फक्त. भुवया, त्याखाली पापणे आणि त्याखाली डोळा. सर्व डोळा काळा आणि मध्यभागी पांढरं बुबुळ. तिने कागदाची एकदम घडी केली. सकाळीच तिला त्या बंद घरातलं दार आपोआप बंद होताना दिसलं होतं. आणि खूप वर्षापूर्वी कोणातरी मुलाला त्या घरातनं काहीतरी बाहेर पाहत आहे असं दिसलं होतं. आपल्या परीने त्याने तो प्रसंग चित्रित केला होता आणि कागदाची घडी घालून लपवून ठेवला होता. कदाचित आजवर कोणाच्याही नजरेस पडला नसेल. इतक्या वर्षानंतर कदाचित तीच ते चित्र प्रथमच पाहत असेल. पॅड कपाटात ठेवताना सोनालीचे हात कापत होते. जरा विमनस्क अवस्थेत सोनाली पुन्हा वरांड्यात आली. आता खरोखर कोणाशी तरी बोलावं असं तिला वाटत होतं. एकट्याने राहायला नको वाटत होतं. खाली सर्वत्र सामसूम वाटत होती. ती स्वयंपाकघरात गेली. रखमा एकटीच होती. मागचं सगळं आवरत होती. तिथल्याच एका खुर्चीवर सोनाली बसली. काय वाटेल ते झालं तरी आता विषयाला तोंड फोडायचंच असा तिने निर्धार केला होता. रखमा, तुझं सगळं काम झालं का? तिने विचारलं. हो. तुला काही हवं होतं का? नाही. पण ती लगेच म्हणाली, तसं प्रत्यक्ष काम असं नाही, पण तुला एक विचारायचं आहे. त्या दुसऱ्या घरासंबंधात विचारायचं आहे. रखमा काही न बोलताच नुसतीच ओट्याला टेकून उभी राहिली. रखमा, तू म्हणत होतीस ते दुसरं घर चांगलं नाही, खराब आहे. हो. कशा अर्थी खराब आहे? कशा अर्थाने ते चांगलं नाही? सोनाली, तू 4 दिवसांसाठी इथे आली आहेस. या नाही ते चौकशा कशासाठी करते आहेस? ठीक आहे, एका प्रश्नाचं उत्तर दे. खरं उत्तर देशील? रखमा काहीच बोलली नाही. आपल्या घरच्यांना त्या घरापासून धोका आहे का? आपलं अंतर राखून असलं म्हणजे मग कोणालाही धोका नाही. तू मोगम शब्दात बोलते आहेस. खरं तर या विषयावर तुझ्याशी बोलायलाच नको. तुझ्या आईला समजलं की मी काही बोलले तर माझ्यावर अशा रागवतील की बघ. तिने सांगितलं आहे का की बोलू नकोस? सोनाली, आम्ही त्या घरासंबंधात कधीही काहीही बोलत नाहीत. ही तर एक दगडी भिंतच होती, सगळ्या वाटा बंद करणारी. बरं, तर मी तुला अडचणीत आणणार नाही. फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुम्हाला काही अनुभव आले आहेत का? रखमा इतका वेळ गप्प बसली की सोनालीला वाटलं ती बोलणारच नाही. पण शेवटी ती अगदी खालच्या आवाजात म्हणाली, हो. आणि मग एकदम सरळ होत ती म्हणाली, सोनाली, आता पुरे बोलले हेच जास्त झालं. मी सांगितलं ते ध्यानात ठेव. आपलं अंतर राखलं की मग कोणालाही काहीही धोका नाही. सोनालीला समजलं यापुढे ती एकही शब्द बोलणार नाही. पुन्हा एकदा सोनाली त्या मधल्या खोलीत येऊन पुस्तकांच्या कपाटापाशी थांबली. वर जाऊन पलंगावर पडली तर कदाचित 1-2 तासांची झोप लागलीही असती. पण अवेळी झोपली तर संध्याकाळी अगदी आळसवल्यासारखं झालं असतं. कपाटातली 3-4 पुस्तकं काढून ती तिथल्याच एका सोफ्यावर बसली. काही पुस्तकांचा प्रकाशन काळ 40, 50 किंवा 60 वर्षांपूर्वीचाही होता. समाजव्यवस्था वेगळी होती. वाचकांची आवड निवडही वेगळी होती आणि वाचक वर्गही मर्यादित होता.
कथनाची पद्धतही मोठी विलक्षण होती. उदाहरणार्थ 16व्या प्रकरणाची सुरुवात चक्क अशी केलेली होती. वाचक हो, 13व्या प्रकरणात आपण सरदार विलासरावांना त्या गुहेच्या तोंडाशी जाताना पाहिले आहे. आता त्यांना काय काय अनुभव आले आहेत ते पाहूया. या वाक्यरचनेचं तिला हसू आलं, तरी एवढं जाणण्या इतकं शहाणपण तिच्यापाशी खास होतं की या जुन्या लेखकांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता आधुनिक लेखकांपेक्षा तसूभरही कमी नव्हती. तिच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. तिने तिथलीच एक उशी घेतली. सोफ्यावर आडवी होऊन सरदार विलासरावांचे अनुभव वाचण्यात ती गर्क झाली. हातातलं पुस्तक गळून केव्हा पडलं आणि आपल्याला झोप केव्हा लागली हे तिला समजलंच नाही. ती एका अंधारलेल्या खोलीत होती. क्षणभर तिला आसपासच्या परिस्थितीचा संदर्भच लागेना. मग तिला आठवलं, आपण आजीच्या वाडीवर आलो आहोत. वीज गेलेली असावी. त्या जनरेटरमध्ये काहीतरी फॉल्ट निघाला असावा. हातात कंदील घेऊन कोणीतरी पुढे गेलं होतं. तिला कोणी हाक मारली का? कदाचित त्या हाकेनेच तिला जाग आली असावी. ती उठली. त्या प्रकाशामागोमाग चालायला लागली. पण पायाखाली किती रेती होती. रखमाचं घर किती स्वच्छ असायचं. तो हलता प्रकाश आणखी पुढे गेला होता. तिला एकदा वाटलं हाक मारावी, आई, मामा, रखमा, पण ती एक शब्दही बोलली नाही. तिला एकदम वाटायला लागलं, अजिबात आवाज करू नये. तोंडाने बोलण्याचा तर नाहीच, पायांच्या चालण्याचा सुद्धा आवाज करू नये. हातात दिवा घेऊन जे कोणी चालत होतं ते तिचा शोध घेत नसेल कशावरून, असा विचार तिच्या मनात का यावा. मध्येच एकदा तिचा हात भिंतीला लागला. भिंतीवरही रेती होती. स्पर्श चरचरता होता. तिला तर वाटलं आपण आजीच्या घरात नाहीच आहोत. पण मग त्याखेरीज तिथं आणखी एकच घर होतं, ते दुसरं घर. पण ती त्या घरात गेलीच नव्हती. तिने केवळ खिडकीतून आत पाहिलं होतं, पण ते दार बंद होताना दिसलं होतं. पण ती तक्षणी वरांड्यातून मागे सरली होती. तिने दाराला हातही लावला नव्हता. तो हलता प्रकाश जवळ येत होता. शेजारच्या खोलीत आलासा वाटत होता. दाराच्या फटीतून दिसत होता. दार ढकललं जात होतं. हेच का ते सकाळी बंद झालेलं दार? ज्या दारामागे काहीतरी ओरडत सोनाली एकदम दचकून जागी झाली. उठून बसली. आसपास पाहायला लागली. आजीच्या घरातल्या सोफ्यावरती बसली होती. बाहेर लख्ख ऊन होतं. खोली प्रकाशाने उजळून निघाली होती. अंधार नाही, कंदील नाही, पायांखाली रेती नाही, शोध घेणारं कोणी नाही. शेवटी ते एक स्वप्नच होतं. आधी त्या दुसऱ्या घराचे तिरकस उल्लेख, मग रघुमामाची हकीकत, मग बाबांची हकीकत, मग तिने दिलेली एक भेट, मग रखमाची हकीकत आणि ते मध्ययुगीन काळाचं वर्णन करणारं पुस्तक, थकव्याने आलेली झोप आणि या सर्व घटकातून मनाने उभा केलेला एक स्वप्न देखावा. पण ती किती घाबरली होती, कारण स्वप्नात ते घर दिसत असताना सुद्धा मनाशी अशी एक जाणीव होती की ते काहीतरी आहे. आगी वाचून धूर नाही हे अगदी खरं होतं. आणि ही गोष्ट उघड होती की जागतेपणी आणि झोपेतही मनावर त्या कल्पनेचं ओझं सतत राहणार होतं. रखमा खोलीत आली. 4 वाजलेत, चहा करायचा का? ती विचारत होती. सगळ्यांचाच करणार आहेस का? हो. मग माझा पण टाक, मी आलेच. ती आपल्या खोलीत जाऊन चेहरा धुवून केस नीट करून खाली आली. तेव्हा स्वयंपाकघरात सगळे जमले होते. चहा घेता घेता रघुमामा म्हणाला, सोने येणार का किनाऱ्यावर? मी सकाळीच तर जाऊन आले, सोनाली म्हणाली. आम्ही तिकडे जात नाही, रघुमामा म्हणाला. तसा किनारा घराच्या तिन्ही बाजूंना आहे. चला, रोजचाच आमचा तो कार्यक्रम आहे. सूर्य आणखी जरा खाली जाऊ दे, मग जाऊया. तासभराने ते सगळे निघाले तेव्हा सोनालीच्या खांद्याला कॅमेरा लटकत होता. फिल्मचा नंबर दाखवणाऱ्या खिडकीत तिने नजर टाकली तेव्हा 28चा आकडा आलेला दिसला. म्हणजे 8-9 फोटो घ्यायचे बाकी होते. आता बीचवर फिल्म संपवून टाकण्याचा तिचा विचार होता. म्हणजे ती डेव्हलपिंग प्रिंटिंगसाठी पाठवता आली असती. ज्या बाजूला ते गेले तिकडे सागर किनाऱ्यापर्यंत खडक होता. रेतीचं प्रमाण कमी होतं. देखावा एक सुरी नव्हता. संध्याकाळी भरती लागेल तशा फेसाळत्या लाटा खडकांच्या रांगातून नागफणा उभारत मुसंडी मारायला लागल्या. त्या पार्श्वभूमीवर सोनालीने त्या तिघांचे फोटो घेतले. आकाशाचा फिकट निळा, लाटांचा निळसर हिरवा, फेसांचा पांढरा शुभ्र आणि खडकांचा करडा रंग. अत्यंत आकर्षक रंगसंगती जाणवत होती. फिल्म रिवाइंड करून कॅमेरा परत केसमध्ये ठेवता ठेवता ती म्हणाली, तू केव्हा जाणार आहे श्रीवर्धनला रघुमामा? म्हणजे तुझ्याबरोबर फिल्मचा रोल देईल. एखाद्या दिवसात प्रिंट मिळतील नाही का? अगं तो माझा दोस्तच आहे, 4 तासात प्रिंट देतो. तू चल की, उद्या सकाळी जाऊ, संध्याकाळी परत येऊ, मामीचीही गाठ पडेल. बाबा? वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत तिने विचारलं.
अगं जा की, नाहीतरी इथे एकटीच आहेस, तिकडे दिवस तरी मजेत जाईल. मग ठरलं तर, रघुमामा म्हणाला. 7:15 निघूया. त्या तिघांच्या गप्पा चालल्या होत्या. त्यातले नावांचे गावांचे संदर्भ सोनालीला परिचित नव्हते. ती एकटीच किनाऱ्यावर हिंडत होती. भरती फुटाफुटाने चढतच होती. लाटांचा जोरही वाढत होता. ते आधी बसले होते ते खडक एव्हाना पाण्याखाली गेले होते. सागराची घनगंभीर गर्जना कोट्यावधी वर्षे चाललीच होती. यानंतरही आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ते पार्श्वसंगीत होते. लाटांचे आविष्कार पाहता पाहता मन मंत्रमुग्न होत होतं. गोटाभर पाण्यात उभं राहिलं की लाट मागे जाताना आपणच विरुद्ध दिशेने जात आहोत असा विलक्षण भास होत होता. वेळ कसा वेगानं जात होता. देखाव्यात एक उदात्त शांतता होती. ती सावकाश सावकाश मनात झिरपत होती. चला सोने, निघायची वेळ झाली. रघुमामाचा आवाज आला. इतक्यातच? सोनाली म्हणाली. इथे खूप प्रकाश वाटतो, पण घरी पोहोचेपर्यंत बघ अंधार झाला असेल. जरा थांबू की, किती छान वातावरण आहे. आई बाबाही उठले होते, कपडे झटकत होते. नको, निघूया, रघुमामा म्हणाला. त्यानं शब्दाचं स्पष्टीकरण दिलं नाही किंवा आग्रहाचं समर्थनही केलं नाही. अर्थात सोनाली त्यांच्याबरोबर घराच्या दिशेने निघाली. पण तिची आपली अशी एक कल्पना झाली की यांना घराबाहेर अंधारात राहायला फारसं आवडत नाही. पण रघुमामा म्हणाला होता ते खरंही होतं. घरी पोचेपर्यंत खरोखरच खूप अंधार झाला होता. जेवणाची तयारी करून रखमा त्यांचीच वाट पाहत होती. जेवण झाल्यावर टीव्हीवरच्या बातम्या झाल्या. 1-2 सिरियल पाहणं झालं. तिने त्या सिरियलचे आधीचे भाग पाहिलेले नसल्यानं तिला कथानकाचा काहीही संदर्भ लागत नव्हता. 9च्या सुमारास सर्वांनी झोपण्याची तयारी केली. सोनाली तिच्या खोलीत आली. समुद्राकडे आणि दुसऱ्या घराकडे उघडणारी खिडकी तिने बंद करून घेतली. शिवाय पडदाही सोडला. काही वेळेपुरतं तरी तिला त्या घराबद्दलच्या विचारापासून, तर्कवितर्कापासून दूर व्हायचं होतं. पलंगावर ती आडवी झाली खरी, पण झोप येईन का नाही आणि शांत असेल का नाही, मनात जरा शंकाच होती. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या.